नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी झाले. पोलिसांविषयी जनतेच्या मनात आदरयुक्त भीती आहे. याप्रमाणेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करा असे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. नागोठणे येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपवनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाणे इमारतीसाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्यांचे स्वागत प्रेमाने आणि आपुलकीने करा, सर्वांशी सुसंवाद साधा असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच राज्यातील पोलीस बँड पथके उत्कृष्ट आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आगामी 2 महिन्यात महाराष्ट्र पोलीस बँड वादन स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने पनवेल कोळीवाड्यातील समाज बांधवांसाठी माझा कोळीवाडा हे सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. या सेल्फी पॉइंटसह विविध कामांचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा मंडळाचे सेक्रेटरी परेश ठाकूर यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन बुधवारी झाले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य सुरू आहे. त्यानुसार पनवेल कोळीवाड्यातील समाज बांधवांसाठी मंडळाच्या वतीने माझा कोळीवाडा हा सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. या सेल्फी पॉइंटसह विविध कामांचं भूमिपूजन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला असून या कामांचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजपचे प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, मच्छीमार सेलचे पनवेल शहर अध्यक्ष हारू भगत, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुमित झुंजारराव, केदार भगत, दत्ता पाटील, किरण भोईर, सचिन भगत, विजय पाटील, वसंत गोवारी, एकनाथ भोईर, कमलाकर कोळी, गजानन भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोळी बांधव उपस्थित होते. आज या कोळीवाड्यामध्ये या इथे ओपन स्टेज व कार्यक्रमासाठीच्या या जागेचं त्याचबरोबर सेल्फी पॉईंटच्या कामाचं दोघांच्याही कामाचं शुभारंभ हा या इथे होतो आहे. गेल्या अनेक काळापासून कोळीवाड्यामध्ये या इथे अनेक कार्यक्रम हे होत असतात आणि कार्यक्रमांसाठी मग जागेची वानवा ही वारंवार पडत असते. या इथे पूर्वीच्या काळामध्ये मटन मार्केट होता, तो मटन मार्केट हा जुना झालेला होता. खालापूर तालुक्यातील कुंभिवली गावाच्या हद्दीत विश्वनिकेतन संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाची संलग्नित असून या महाविद्यालयातील 6 विद्यार्थ्यांची टीम व्हायरस हंटर्स ने राष्ट्रीय पातळीवरच्या अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन या स्पर्धेत सहभाग घेत प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाची मान गौरवाने उंचवली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा प्रत्येक वर्षी एज्युकेशन मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आयोजित करत असते. यावर्षी ही स्पर्धा दुर्ग, छत्तीसगड येथे पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. या स्पर्धेत त्या प्रस्तावामधून निवडक 20 टीमला सहभागासाठी संधी दिली गेली होती. या स्पर्धेमध्ये विश्वनिकेतन अभियांत्रिकीच्या जयेश थत्ते, ओम सिंग, पायल खुपसे, श्रेया आवटी, राज खांडेकर आणि कुमार पंकज चौरसिया या विद्यार्थ्यांच्या टीमने डॉक्टर अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम करत स्पर्धेमध्ये दिलेल्या आव्हानात्मक विषयावरचे हार्डवेअर तयार केले होते. या हार्डवेअरने विविध कठीण परीक्षांमध्ये गुणसंपादन करून राष्ट्रीय पातळीवर परीक्षकांची वाहवा मिळवत प्रथम क्रमांक मिळवून रोख 1 लाख रुपयाचे बक्षीस मिळवले.
समुद्रात मच्छीमारी करत असताना जाळ्यात अडकलेल्या कासवाला करंजा कोंढरीपाडा येथील भारत हिराजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समुद्राच्या पाण्यात पुन्हा सोडून जीवनदान दिले आहे। करंजा गावातील कोंढरीपाडा येथील भारत हिराजी पाटील आणि त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे समुद्रात आपली बोट घेऊन मासेमारी करण्यासाठी गेले होते। त्यांनी खोल समुद्रात मासेमारी करणारे जाळे टाकले असता त्यांच्या जाळ्यात कासव अडकून पडले होते। ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जाळ्यात अडकलेले कासवाला सुरक्षितरित्या बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडून दिले। प्रदूषण आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा तसेच स्थानिकांना कामे देण्यापासून टाळाटाळ करणाऱ्या युनिकेम लॅबोरेटरीज कंपनी विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि दक्षिण रायगड भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 4 जानेवारीपासून गेट बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। अमित घाग यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना पुढे सांगितले की धाटाव औद्योगिक वसाहतीत बहुचर्चित युनिकेम लॅबोरेटरीज या केमिकल कंपनीमध्ये स्थानिकांना कामे मिळावीत यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत आलो आहोत। त्याचबरोबरीने प्रदूषण नियंत्रण आणि कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेबाबत सुद्धा वारंवार चर्चा केली आहे। ही केमिकल कंपनी असल्यामुळे प्रदूषण आणि वारंवार कंपनीत घडणाऱ्या अपघातांमुळे सदर कंपनी नेहमीच चर्चेत राहिली आहे। त्यामुळे या कंपनीचे व्यवस्थापन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी सर्वसामान्यांवरती अन्याय करत आहे। व्यवस्थापन मनमानी करत असल्याचे आणि दबाव तंत्राखाली काम करत असल्याचे अलीकडे स्पष्ट झाले आहे। यामुळे स्थानिकांमध्ये कंपनी व्यवस्थापन विरोधात असंतोष खदखदत आहे। म्हणूनच स्थानिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढा उभारत आहोत असे त्यांनी सांगितले। पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ पोलादपूर एसटी बस स्थानक तसेच कापडे बुद्रुक येथील नरवीर तानाजी मालुसरे प्रवेशद्वारासमोर प्रिझम संस्थेमार्फत पोलादपूर तालुका कृषी अधिकारी सूरज पाटील यांच्या उपस्थितीत कृषी विभागाच्या वतीने जागर पौष्टिक तृणधान्याचा हा पथनाट्याद्वारे जनजागृतीचा उपक्रम सादर करण्यात आला। राष्ट्रीय युथ आयकॉन तपस्वी गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली या सादरीकरणाने पोलादपूर तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अलिबाग आणि जिल्हा प्रशासन रायगड अलिबाग तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका कृषी पोलादपूर अधिकारी सूरज पाटील यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023-2024 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य पथनाट्य कार्यक्रमाद्वारे रायगड जिल्ह्यातील गावागावांमध्ये जनजागृती करण्यात येत असून उत्पादकता वाढीच्या दृष्टीने तसेच पौष्टिक तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषण मूल्यांचे आहारातील महत्त्व पटवून देण्याकरिता लोहारमाळ पोलादपूर एसटी बस स्थानक तसेच कापडे बुद्रुक या ठिकाणी जनजागृती करण्यात आली। जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पनवेल आणि पंचायत समिती पनवेल यांच्या वतीने खारघर येथील समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक दिव्यांग सप्ताह समान संधी दिन साजरा करण्यात आला। यावेळी शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे, पनवेल पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अभिजित मटकर, शिक्षण विशेष तज्ज्ञ योगिता शेगे तसेच सारिका मांडवकर, दत्तू कांबळे, दीपमाला महाजन, संध्या अनफुले उपस्थित होते। या दिव्यांग सप्ताह समान संधी दिन कार्यक्रमात परिसरातील 40 विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने नृत्य, गायन आणि इतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या। स्पर्धेमध्ये मुलांनी आपली कला सादर करून उपस्थित मान्यवर आणि पालकांची मने जिंकली। स्पर्धेतील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आले। तसेच 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये उत्तीर्ण गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या घणसोली शाखेतर्फे चला व्यसनाला बदनाम करूया अभियान राबवण्यात आले। या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा हा व्यसन विरोधी लघुपट दाखवून संवाद साधला। हे अभियान कोपरखेडणे सेक्टर 4 मधील विद्यादीप विद्यालयात पार पडले। 31 डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत मेजवान्या करून केले जाते। या बहुतेक मेजवान्या मद्यपान तसेच धूम्रपान करून पार पडतात।
सभोवतालच्या मद्यपान आणि धूम्रपानाला उत्तेजन देणाऱ्या वातावरणामुळे तरुण व्यसनाकडे वळले जातात। याचा प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र अनीस 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात चला व्यसनाला बदनाम करूया अभियान राबवते। त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा हा व्यसन विरोधी लघुपट दाखवला, तसेच त्यातील आशयावर सविस्तर चर्चा केली। सरकार राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घेता यावा याकरिता लाभार्थ्यांनी सरकारी कार्यालयात येण्याऐवजी सरकारनेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केली जात आहे। त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 18 जानेवारीपर्यंत 45 ठिकाणी 23 दिवस ही यात्रा ठिकठिकाणी जाऊन लाभार्थ्यांना केवळ योजनांची माहिती देणार आहे। तर यापुढे जात प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करेल असे सांगत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या योजनांचा लाभ पात्र नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा आणि सर्व संबंधित विभागांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले। 15 नोव्हेंबरपासून देशभरात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शुभारंभ माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते झाला। यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, परिमंडळ उपायुक्त श्रीराम पवार, सोमनाथ पोठरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।